महाराष्ट्र सेवा 24 आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबरोबरच आता राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडका भाऊ ही योजना जाहीर केलेली आहे। पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आणि शासकीय पूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या योजनेची आज घोषणा केलेली आहे, जाहीर केलेलं आहे। पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत हे आता आपण पाहूया। शेतकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे, सर्वसामान्यांचा आहे। आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या। आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। 15,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार। 3 गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार। अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे। लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील, त्यांना देखील एक हातभार लागेल। आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। ही योजना नेमकी काय आहे, लाडका भाऊ योजना काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ। नेमकं ह्या योजनेचे काय नेमकं पात्रता काय आहे, निकष काय आहेत, कोणाकोणाला मिळू शकते। 6,000 ते 10,000 पर्यंत किंवा 12,000 ही रक्कम मिळणार आहे महिन्याला, दर महिन्याला। ही योजना नेमकी पूर्वीची आहे का नवीन आहे याबद्दल आपण सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ मिस करू नका। ही योजना मित्रांनो, या योजनेमध्ये एक अपडेट किंवा महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत। यामध्ये ही योजना नवीन नाही, ही योजना जुनीच आहे, पण या योजनेची माहिती किंवा प्रसार झालेला नव्हता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जुनीच योजना सांगितलेली आहे। ही योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी शासनाची वेबसाईट आहे महास्वयं योजना आहे। या योजनेमध्ये वेगवेगळ्या ट्रेडमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी एक प्रशिक्षण दिलं जातं। थोडक्यामध्ये रोजगार मेळावे जे घेतले जातात शासनाकडून, तो हाच प्रकार आहे। आपल्याला आठवत असेल, लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये महाराष्ट्र सरकारनं रोजगार मेळावा घेतला होता, महारोजगार मेळावा। तो याच धर्तीवरचा होता, याच स्वरूपातला आहे आणि हाच आहे। यामध्ये 6,000 पासून ते 10-12,000 पर्यंत दर महिन्याला मिळतात आणि यामध्ये फक्त 6 महिन्यासाठी हे पैसे मिळतात। आपल्याला वाटत असेल की हे लाईफ टाईम पैसे मिळणार आहेत, जसं PM शेतकरी योजना आहे किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। यामध्ये जसं लाईफ टाईम महिलांना किंवा शेतकऱ्यांना पैसे मिळतात किंवा मिळणार आहेत, त्याप्रमाणे हे लाडका भाऊ योजना जी आहे ती याच्यामध्ये सुद्धा शेवटपर्यंत किंवा लाईफ टाईम पैसे मिळतात असं नाही आहे। हे पैसे फक्त 6 महिन्यासाठी मिळणार आहेत आणि हे पैसे घरी बसून मिळणार नाहीत, तर त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। ज्यांचा ITI झाला आहे, त्या ITI झालेल्या जे काही बेरोजगार आहेत त्यांनी एखाद्या त्यांच्या ह्या महास्वयं जी काही वेबसाईट आहे शासनाची, यावरती नोंदणी करावी लागणार आहे। त्याच्यासाठी अगोदर आपल्याला त्या ठिकाणी ID तयार करावं लागणार आहे, खातं उघडावं लागणार आहे। त्यासाठी आपल्याला मोबाईल क्रमांक स्वतःचा आणि आधार कार्ड सोबत लागणार आहे आणि त्या महास्वयं या वेबसाईटवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी अगोदर आपलं ID ओपन करावं लागणार आहे। त्यानंतर आपली पूर्ण माहिती, शिक्षणाची माहिती, वैयक्तिक पत्त्याची माहिती किंवा सर्व जातीची माहिती सर्व द्यावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला रोजगार कुठं मिळू शकतो किंवा प्रशिक्षण आपलं कोणत्या संस्थेत होणार आहे किंवा कंपनीत होणार आहे, डिटेल आपल्याला माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे। आणि आपलं 6 महिन्याचा कालावधी आपला जे आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावा लागणार प्रशिक्षणाचा। आणि 6 महिन्याच्या कालावधीच्या दरम्यान आपल्याला सरकार 6,000 ते वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6,000 ते 12,000, 10,000, 12,000 आपल्याला दर महिन्याला सरकार देणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं
प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या प्रमाणपत्राच्या आणि त्या अनुभवाच्या आधारे आपल्याला त्यापेक्षा चांगला जॉब किंवा नोकरी वेगळ्या कंपनीमध्ये आपल्याला त्यानंतर मिळणार आहे. एकंदरीत शासनाची ही जुनी योजना असली तरी खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे. खूप याच्यामध्ये चांगल्यापैकी तरतुदी आहेत. वेगवेगळ्या बेरोजगार जे आहेत BA झालेले असतील किंवा पदवी झालेले, पदव्युत्तर शिक्षण झालेले किंवा वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले जे काही कोणी बेरोजगार असेल त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. मात्र लाडका भाऊ योजना असं त्यांना सरकारनं नाव दिलेलं आहे. योजना तीच आहे, फक्त नाव वेगळं आहे. एकंदरीत ह्याला आपल्याला अर्ज आता सध्या करू शकतात आपण. आपल्याला जर नोकरी पाहिजे असेल, प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपण तात्काळ अर्ज करू शकता. त्यासाठी महास्वयं या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज भरा. निश्चितच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.